गुजरातमध्ये सुद्धा नमा होमिओपॅथीच्या ब्रांचेस सुरू होणार आहेत. महाराष्ट्राबद्दल जर आपण बोललो तर मुंबईतल्या दादरमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड आणि अकोल्यामध्ये त्यांच्या ब्रांचेस आहेत. सध्या आमच्या स्क्रीनवरती जे नंबर आहेत त्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊन जवळच्या ब्रांचेसला भेट देऊ शकता जर तुम्हाला कोणती लक्षणं जाणवतात आर्थरायटिस बद्दल. आपण आता चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर प्रणाली आपल्या सोबत आहेत. डॉक्टर प्रणाली, आर्थरायटिस हा विषय सध्या खूप चर्चेला जातो कारण की बऱ्याच घरांमध्ये याचे रुग्ण आपल्याला दिसून येतात. तर आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय? बरोबर. आर्थरायटिस हा सगळ्यात जास्त प्रमाणात जाणून येणारा क्रॉनिक आजार आहे. आर्थरायटिस म्हणजे काय? बेसिकली तुमच्या जॉइंट्सला येणारी सूज, याला आपण आर्थरायटिस म्हणतो. त्याच्या आधी आपण जाणून घेऊयात की तुमचे जॉइंट्स नेमकं कसे बनतात. आपल्या संपूर्ण शरीरात 206 हाडांचा समावेश असतो. जेव्हा हे हाड एकमेकांशी जोडून येतात आणि 300हून जास्त त्याच्या सांध्या तयार होतात. जेव्हा या सांध्यांमध्ये किंवा तुमच्या जॉइंट्समध्ये सूज येते त्याला आपण आर्थरायटिस म्हणतो. फक्त हाडच नाहीत पण त्याच्या आजूबाजूला मसल्स, लिगामेंट याचाही समावेश असतो आणि याची मूव्हमेंट व्यवस्थित होण्यासाठी तिथे एक ऑइल असतं. जसं ते जर आपल्या गुडघ्यात असेल तर त्याला आपण सायनोव्हेल फ्लुइड असं म्हणतो. मग कधी जास्त वजनामुळे, आहार व्यवस्थित नसल्यामुळे किंवा व्यायामामुळे इथे सूज यायला सुरुवात होते, त्याला आपण आर्थरायटिस म्हणतो. आर्थरायटिसचे अनेक प्रकार आहेत पण डे टू डे प्रॅक्टिसमध्ये किंवा क्लिनिकमध्ये आम्ही जे जास्त पाहतो त्याच्यातला सगळ्यात जास्त दिसणारा प्रकार म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात, किंवा दुसरा प्रकार त्याला आपण म्हणतो रुमेटॉइड आर्थरायटिस, आणि तिसरा प्रकार आहे गाऊट किंवा तिला आपण रक्तवात असंही म्हणतो. डॉक्टर, आपण आर्थरायटिस बद्दल बोलूच यात, पण त्याआधी आपल्याला एक फोन येतोय, आपण तो फोन घेऊयात. हॅलो, नमस्कार मॅम, मी रश्मी बोलतेय जळगाव खानदेशवरून. मला माझ्या आईसाठी थोडं विचारायचं होतं. माझ्या आईचं वय आता 60 वर्ष आहे आणि मागच्या 3 वर्षापूर्वी आम्ही उजव्या गुडघ्याचं ऑपरेशन केलं होतं कारण की डॉक्टरांनी सांगितलं की गुडघ्याची फार झीज झालीये आणि त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाहीये. उजव्या गुडघ्याचं ऑपरेशन केलंय पण डाव्या गुडघ्याचा त्रास अजूनही तसाच आहे. तर आम्हाला परत ऑपरेशन जर करायचं नसेल तर तुमच्याकडे याच्यासाठी सोल्युशन मिळेल का? नक्कीच डॉक्टर प्रणाली याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील. डॉक्टर प्रणाली, एका गुडघ्याचं ऑपरेशन झालंय आणि त्यांना दुसऱ्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं नाहीये, तर नमा होमिओपॅथीच्या माध्यमातून काही रिलीफ त्यांना मिळू शकतो का? नक्कीच. जसं की आता त्यांनी सांगितलं की एका गुडघ्याचं आता ऑपरेशन झालेलं आहे कारण की तिथे मे बी झीज ही फार झाली असणार आहे. रिपेअर तिथे आता पॉसिबल नव्हतं म्हणून तुम्हाला सर्जिकल ऑप्शन घ्यावा लागला. पण जी झीज प्रक्रिया आहे ती इतर हाडांवरही होऊ शकते, जी आता नेक्स्ट गुडघ्याला किंवा तुमच्या दुसऱ्या गुडघ्याला सुरुवात झालेली आहे. आपल्या इथे जसं मी आधी एक्सप्लेन केलं की इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशनची ट्रीटमेंट आहे. याच्याने जी तुमची झीज प्रक्रिया सुरू आहे ती थांबवून तुमचा त्रास किंवा दुसऱ्या गुडघ्याला ऑपरेशनचं आपण टाळू शकतो आणि तुमचा त्रास बरा करू शकतो. याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये की खाली डिरेक्टली न बसता आधार घेऊन बसणं किंवा पायऱ्या चढताना उतरताना हळूहळू सपोर्ट घेऊन चालणं, अशी जर तुमच्या आईने हॅबिट्स वापरल्या तर तुमच्या दुसऱ्या गुडघ्याची झीज पण आपण वाचवू शकतो. त्यांच्या आहारात योग्य प्रकारचे कॅल्शियमचं, प्रोटीनचं इंटेक जर असेल आणि थोडीफार शरीराला व्यायामाची पण जर सवय ठेवली तर त्रास आपण हा प्रिव्हेंट करू शकतो. डॉक्टर प्रणाली, तुम्ही ही जी माहिती सांगताय, पण आर्थरायटिस होतो तो नेमका कशामुळे होतो? बरोबर. आर्थरायटिस ह्याचे बरेचसे कारण आहेत पण सगळ्यात कॉमनली दिसणारे कारण म्हणजे, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे असंतुलित वजन, ज्यांचा लठ्ठपणा, असंतुलित आहार असल्यामुळे की शरीराला व्यायामाचा अभाव असल्यामुळे जेव्हा वजन वाढतं तेव्हा हा सगळा भार तुमच्या सांध्यांवर येतो आणि सांध्यांची तिथे झीज व्हायला सुरुवात होते आणि आर्थरायटिसचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. दुसरा महत्त्वाचं कारण म्हणजे असंतुलित आहार, म्हणजे जेव्हा तुमचा डाएट हा बॅलन्स्ड नाहीये, योग्य प्रकारचे त्याच्यात मिनरल्स, व्हायटमिन्स, प्रोटीन्स किंवा कॅल्शियमचा इंटेक जेव्हा तुमचा नसेल तर तुम्हाला आर्थरायटिसचा त्रास हा होऊ शकतो. याशिवाय महत्त्वाचं कारण आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर किंवा मेनोपॉज नंतर होणारा कॅल्शियम इम्बॅलन्स किंवा थायरॉइड डिसऑर्डर्स, PCOD या आजारानंतर होणारा कॅल्शियम डेफिशियन्सीज मुळे पण तुम्हाला आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो. कित्येकदा ऍक्सिडेंट्स नंतर किंवा इंजुरी नंतर जेव्हा ती जखम व्यवस्थित भरत नाही किंवा तुमचे हाड जेव्हा तेव्हा वीक होऊन जातात तेव्हा सुद्धा तुम्हाला आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकता. जर तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला आर्थरायटिसचा त्रास आहे तर तो तुमच्या नेक्स्ट जनरेशन्समध्ये पण हा त्रास होऊ शकतो. डॉक्टर प्रणाली, आजकाल आपण बघतो की स्त्रियांमध्ये 40 नंतर किंवा 50 नंतर मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, म्हणजे स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्ये सुद्धा ही लक्षणं दिसून येतात आणि लहान मुलांमध्ये पण आता ती दिसायला लागली आहेत. तर हा सगळा प्रकार म्हणजे आर्थरायटिसचा एक प्रकार असू शकतो का?
हो, नक्कीच. आपल्याला आर्थरायटिस किंवा सांधेदुखी हा प्रश्न म्हणजे हा शब्द ऐकल्यानंतर असं वाटतं की आपले नुसते जॉईंट्सच याच्यात अफेक्टेड असतात. पण नाही, कित्येकदा तुमच्या मणक्यांनाही याचा त्रास होऊ शकतो. आपला पॉश्चर किंवा आपल्याला करेक्ट उभा राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमचा स्पाइन असतो. पण जेव्हा जास्त काळ एका ठिकाणी आपण उभा राहतो किंवा वजन जास्त उचललं जातं किंवा व्यवस्थित आराम न घेता जेव्हा आपण काम करतो, तेव्हा तुमच्या मणक्यांची पण झीज व्हायला सुरुवात होते. जसं मी आधी सांगितलं की कॅल्शियम डेफिशियन्सीजमुळे तुमचे मणकेही वीक होऊन तिथले मणक्यांची पण गॅप होऊ शकते आणि जी खालची गादी असते त्यांना सूज येऊ शकते. याच्यामुळे तुम्हाला मान, पाठ, कंबरदुखीचे लक्षणं जाणवून येऊ शकतात. कित्येकदा जर हा त्रास लवकरात लवकर ट्रीटमेंट घेतली नाही किंवा तात्पुरता त्याच्यासाठी वेदनाशामक गोळी घेऊन तो त्रास जर मॅनेज केला तर पुढे त्याची स्टेज ह्याच्यापर्यंत जाते की हातापायांना मुंग्या येणे, पायाला बधिरत्व जाणवणे, पाय जड पडणे अशी सुद्धा लक्षणं आपल्याला जाणवून येऊ शकतात. या त्रासाला आपण मेडिकल टर्म्समध्ये स्पॉन्डिलिसिस असं म्हणतो. जर हा त्रास तुमच्या मानेच्या एरियामध्ये असेल तर त्याला आपण सर्वायकल स्पॉन्डिलिसिस म्हणतो आणि हा त्रास जर तुमच्या कमरेच्या एरियात असेल तर त्याला आपण लंबार स्पॉन्डिलिसिस म्हणतो. जसं तुम्ही आता मेन्शन केलं की लहान मुलांमध्ये पण कित्येकदा आता हा लक्षणं दिसून येतं किंवा तरुण वयोगटात सुद्धा हे लक्षणं दिसून येतात. तर याला ऑटो इम्युन प्रकार आहे लंबार स्पॉन्डिलिसिसचा, त्याला आपण अँकोलायझिंग स्पॉन्डिलिसिस असं म्हणतो. या त्रासात हा त्रास तरुण वयोगटात जास्त दिसून येतो. मानपाट कंबरदुखी हे फार लहान वयात जाणून येते. हातापायाची मूव्हमेंट ही व्यवस्थित होत नाही, स्टिफनेस येते मूव्हमेंटमध्ये. त्यामुळे हा त्रास खूप जास्त धोकादायक आहे आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे. आणि या त्रासामध्ये जेव्हा आपण रक्ताची चाचणी करतो पेशंटची, त्याच्यामध्ये आपल्याला HLA-B27 हा पॉझिटिव्ह आढळून येतो. जसं मी आता सांगितलं की ह्या त्रासामध्ये ऑटो इम्युन आहे, याचं कारण ऑटो इम्युन आहे. तर याच्यासाठी आपल्याला अशा ट्रीटमेंटची गरज आहे जिथे तुमची इम्युनिटी जी आहे, जी वीक झालेली आहे, ती स्ट्रॉंग होऊन आणि तुमचा त्रास हा मुळापासून बरा होण्यासाठी नमा होमिओपॅथीमध्ये आम्ही इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंटचा उपयोग करतो. जेणेकरून तुमची जी इम्युनिटी वीक होऊन स्वतःच्याच जॉईंट्सच्या विरोधात काम करू लागलीये ती सुधारून तुमचा त्रास हा मुळापासून बरा होऊ शकतो. डॉक्टर प्रणाली, आर्थरायटिसमध्ये पण आणखी काही प्रकार आहेत. हे प्रकार नेमके कोणते, त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगू शकतात का? हो, नक्कीच. आर्थरायटिसचे खूप जास्त प्रकार आहेत, पण जे क्लिनिकमध्ये किंवा डे टू डे प्रॅक्टिसमध्ये जे आम्ही जास्त पाहतो, आज आपण त्याच्याविषयी माहिती घेऊयात. सगळ्यात कॉमनली दिसणारा प्रकार म्हणजे ऑस्टिओ आर्थरायटिस. जसं त्याचं नाव आहे, ऑस्टिओ म्हणजे बोन, म्हणजे जेव्हा तुमचं हाड वीक होतंय, कॅल्शियम कमतरता झाल्यामुळे तुमची हाडं ठिसूर होऊन त्याचे बारीक बारीक तुकडे व्हायला सुरुवात होतात आणि त्यानंतर होणारी झीज प्रक्रिया आणि त्याच्यानंतर येणाऱ्या सुजेला आपण ऑस्टिओ आर्थरायटिस असं म्हणतो. या त्रासाचं वैशिष्ट्य हे आहे की हा त्रास तुमच्या मोठ्या सांध्यांपासून सुरू होतो. जसे की तुमचे गुडघे, तुमचा खुबा, तुमचा खांदा हा जास्त या त्रासात अफेक्टेड होतो. जे पेशंट्स मी डे टू डे आता प्रॅक्टिसमध्ये बघते ते बोलतात की मॅडम चालताना मला जास्त त्रास होतोय, पायऱ्या चढताना उतरताना मला गुडघे दुखतायत आणि तेव्हा त्रास होतोय. कित्येकदा खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यातनं कटकट असा आवाज येतोय. आणि बरेच जणांचं एक सगळ्यात कॉमन कंप्लेन ही असते की माझ्या घरातले सगळेजण खाली मांडी घालून जेवायला बसू शकतात, पण मला ते शक्य होत नाही, मला खुर्चीचा आधार घ्यावा लागतो. कारण की इथे तुमच्या गुडघ्यांची झीज झालेली असते. जेव्हा आपण ह्या पेशंटचा एक्सरे आम्ही स्टडी करतो, त्याच्यात आम्हाला दिसतं की बारीक बारीक हाडांचे तुकडे होऊन तिथे ऑस्टिओफाइट्स यांची तयारी झालेली असते. त्यामुळे आजूबाजूचे तुमचे मसल्स जे असतात ते पण त्यांच्यावर भार येतो आणि तिकडे सूज येते. आणि गुडघ्यामध्ये असलेलं सायनोव्हेल फ्लुइड जे एक तेलासारखं काम करतं, तुमच्या गुडघ्याची मूव्हमेंट व्यवस्थित असण्यासाठी ते काम करत असतं, त्याचाही प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे गुडघ्या किंवा हाडांची एकमेकांवर घर्षण होऊन तिथे झीज व्हायला सुरुवात होते. कित्येकदा हे लक्षणं जेव्हा सुरुवातीला जाणवून येतात तेव्हा आपण नॉर्मल एक वेदनाशामक गोळी मॉडर्न सायन्सची हेल्प घेऊन तात्पुरता तो त्रास बरा वाटतो. नंतर वाटलंच तर फार फार तर एखादी कॅल्शियम किंवा मल्टीव्हिटॅमिन गोळी घेऊन तो त्रास मॅनेज केला जातो. पण जी आत झालेली झीज प्रक्रिया आहे ती तशीच राहते. जर वेळेत ती झीज प्रक्रिया नीट नाही झाली तर पुढे जाऊन तो आपण जेव्हा एक्झामिन करतो किंवा जेव्हा आम्ही क्लिनिकमध्ये एक्झामिनेशन करतो तो गुडघा हात लावल्यानंतर गरम लागायला लागतो. नंतर पेशंटला तो पाय वाकवणं अशक्य होऊन जातं, पाय सरळ करण्याशिवाय त्यांच्याकडे काही उपायच राहत नाही. अशा स्टेजेसला शस्त्रक्रियेशिवाय काही पर्याय उरत नाही आणि नी रिप्लेसमेंट हा ऑप्शन राहतो. त्यासाठी जर तुम्हाला वेळेत असे लक्षणं दिसत असतील तर लवकरात लवकर तुम्ही अशी औषधांची गरज आहे जिथे तुमचं मूळ कारण जे आहे तो शोधून तिथले ट्रीटमेंट झाली पाहिजे आणि जी
जी झीज प्रक्रिया होतीये, जिथे तुमची हाडं ठिसूळ झाली आहेत, ते रिपेअर होऊन तुमचा आजार जो आहे त्या स्टेजवर थांबून रिपेअर प्रोसेस व्हायसाठी तुम्ही लवकरात लवकर प्रयत्न केला पाहिजे. यासाठीच नम्मा होमिओपॅथीमध्ये आम्ही इम्युनोजेनिक मायाझोमेटिक 6th जनरेशन ट्रीटमेंटचा आम्ही स्टार्ट केलेला आहे. त्याचा अर्थ काय आहे? मायाझोमेटिक म्हणजे काय? जसं मी आता सांगितलं की कॅल्शियम डेफिशियन्सीज मध्ये मुळे होणारा हा त्रास आहे. हाडांची तिथे झीज होते, त्याच्यामुळे हा त्रास होतो. आता हाडांची झीज का होते? एक तर तुमची खाण्याची सवयी किंवा शरीरात व्यायामाचा अभाव, प्रत्येकाची झोप, तहान ही वेगळी असते आणि प्रत्येकाच्या वेदनाही वेगळ्या असतात. काही जणांना ते उठताना त्रास होतो, काही जणांना बसताना त्रास होतो, काही जणांना मांडी घालणं अशक्य होतं. तर प्रत्येकाचा त्रास नेमका आहे कसा, तो वाढतो कधी, तो कमी कधी होतो, याचा सखोल अभ्यास करून असे जे औषधं देतो त्याला आपण मायाझोमेटिक म्हणतो. इथे आम्ही कन्सेप्ट ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे प्रत्येक पेशंटच्या गरजेनुसार, त्याच्या आजारानुसार आपण इथे औषधं देतो. याच्यानंतरचा प्रकार जो मी आता सांगणार आहे त्याला आपण म्हणतो रुमेटॉइड आर्थरायटिस. रुमेटॉइड आर्थरायटिस हा एक ऑटो इम्युन प्रकार आहे. याच्यात काय होतं की जी तुमची रोगप्रतिकारक शक्ती आहे ती तुमच्या जॉईंटच्या विरोधात काम करू लागते आणि तिकडे सूज प्रक्रिया किंवा इन्फ्लामेटरी प्रोसेस ही स्टार्ट होऊन जाते. या त्रासाचं वैशिष्ट्य हे आहे की याला कुठल्याही वयोगटाचं मर्यादा नाही आहे. कित्येकदा आम्ही पाहतो की 16-17 वर्षाच्या मुलांमध्येही आम्हाला हा त्रास जाणवून येतो आणि 40 किंवा 50 लोकांमध्येही आपल्याला हा त्रास जाणवून येऊ शकतो. हा त्रास सहसा तुमच्या छोट्या सांध्यांपासून सुरू होतो. तुमच्या हाता, पायाची बोटं, मनगट, घोटे इथून हा त्रास सुरू होतो. या त्रासाचा आणखीन एक धोका असा आहे की हा त्रास फार पटकन वाढतो. ऑटो इम्युन ओरिजिन असल्यामुळे, कारण तुमच्या शरीरातलंच आहे, त्यामुळे याची स्पीडही फार फास्ट असते. म्हणून लवकरात लवकर याला ट्रीटमेंट स्टार्ट करणं फार गरजेचं आहे. जर योग्य वेळेत जर ट्रीटमेंट नाही स्टार्ट केली तर ती झीज प्रक्रिया इतकी होऊन जाते, तुमच्या छोट्या सांध्यांमध्ये डिपॉझिशन्स व्हायला सुरू होऊन हाडांचा आकार हा पूर्णपणे बदलून जातो. हाडं ही विरुद्ध दिशेत वाकायला सुरुवात होतात. त्यामुळे तुमची क्वालिटी ऑफ लाईफ पण डिक्रीज होते आणि मूव्हमेंट पण तुम्हाला जास्त काही करता येत नाही. जर आपण मॉडर्न सायन्सचा हेल्प घेतली, याच्यात तर स्टेरॉइड्स किंवा पेन किलर्सचाच आपल्याला आधार मिळतो. जेव्हा आपण रुमेटॉइड आर्थरायटिसची कन्फर्मेटरी टेस्ट करतो तेव्हा ब्लडमध्ये CBC किंवा ESRचं प्रमाण वाढलेलं असतं, CRPचं प्रमाण वाढलेलं असतं आणि RA फॅक्टर हा घटकाचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येतं. जसं मी आता इथे कारण सांगितलं की याचं कारण ऑटो इम्युन आहे, तर याच्यासाठी नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण इम्युनोजेनिक मायाझोमेटिक 6th जनरेशन ट्रीटमेंट आपण असं वापरतो. येथे तुमची इम्युनिटी जी कमकुवत झाली आहे, जी स्वतःच्या जॉईंटच्या विरोधात काम करू लागली आहे, ती टेंडन्सी ब्रेकडाऊन करण्याचं आपल्या इथे काम होतं. आणि दुसरी गोष्ट जी महत्त्वाची मी सांगितली की हा त्रास यंग जनरेशनमध्ये पण दिसून येतोय आणि 40च्या आणि 50च्या लोकांमध्येही हा त्रास तितक्याच इझिली सापडतोय. म्हणून 6th जनरेशन मेडिसिन्स जे प्रत्येक एज ग्रुपला हेल्प होतील आणि त्रास हा मुळापासून बरा होईल याच्यासाठी आपली मदत होते. जसं मी आधी इंट्रोडक्शनमध्ये किंवा सुरुवातीला मी सांगितलं की सगळ्यात पुढचा महत्त्वाचं कारण म्हणजे गाऊट. गाऊट म्हणजे काय? जेव्हा शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त वाढतं. युरिक ॲसिड सहसा लघवी वाटे हे शरीराच्या बाहेर काढलं जातं, पण जेव्हा तुमचा आहार व्यवस्थित नाहीये, मद्यपान, धूम्रपान याची जर सवय असेल तर हा युरिक ॲसिड तुमच्या रक्तात साचू लागतं आणि हे तुमच्या बारीक छोट्या जॉईंट्सवर जाऊन अफेक्ट करायला लागतं. हा त्रास सहसा तुमच्या पायाच्या मोठ्या अंगठ्यापासून जास्त सुरू होतो. पायाचा अंगठा हा टम्म लाल फुगून होतो आणि वेदना ह्या असह्य असतात. तर आपले मेडिसिन्स म्हणजे जे मी आता सांगितलेत, इम्युनोजेनिक मायाझोमेटिक जे मेडिसिन्स मी सांगितलेत, याच्याने आपले युरिक ॲसिडची सिंथेसिस व्यवस्थित होऊन तुमचा त्रास हा आपण वेळेत थांबवू शकतो. नक्कीच डॉक्टर प्रणाली, अतिशय सुंदर माहिती तुम्ही आर्थरायटिस बद्दल देताय. आणखीही आर्थरायटिस बद्दल आपण बोलूयात, आणखीही माहिती जाणून घेऊयात, पण एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी हा कार्यक्रम. स्वप्न ही त्रासदायक गुडघेदुखी आपले स्वप्न साकार करण्यासाठी नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. हे व्हेरिकोज व्हेन्स देहापासून आराम करा. आराम काका, नमा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आर्थरायटिस बद्दल बोलतोय, पण त्याआधी नमा होमिओपॅथीची कुठे कुठे ब्रांचेस आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. कारण की जर तुम्हाला आर्थरायटिस बद्दल काही लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही या ब्रांचेसला नक्की भेट देऊ शकता. दादरमध्ये यांचे ब्रांचेस आहेत, पुण्यामध्ये आहेत, ठाण्यामध्ये आहेत, नाशिकमध्ये आहेत, त्याशिवाय सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर, नांदेड आणि अकोल्यामध्ये यांच्या ब्रांचेस आहेत. कर्नाटकमध्येही सुरू आहेत आणि त्याशिवाय गुजरातमध्ये सुद्धा लवकरच यांच्या ब्रांचेस सुरू होणार आहेत. डॉक्टर प्रणाली, तुम्ही मघापासून 6th जनरेशन टेक्निक बद्दल आणि ट्रीटमेंट बद्दल सांगताय, तर ही ट्रीटमेंट नेमकी काय आहे? ओके,
जसं मी आता सांगितलं, नमा होमिओपॅथीमध्ये आम्ही इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंटचा औषध प्रणालीचा आपण उपयोग करतो. तर इम्युनोजेनिक म्हणजे काय? आजार कोणताही असो, ती साधी सर्दी असेल की मोठ्यात मोठा कॅन्सर असेल, त्याला फाईट बॅक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते तुमची रोगप्रतिकारक शक्ती. ती रोगप्रतिकारक शक्ती बिल्डअप होण्यासाठी, जेणेकरून तुमचा त्रास हा मुळापासून बरा व्हायला पाहिजे, याच्यासाठी आपले इम्युनोजेनिक औषधांचा उपयोग असतो. दुसरा शब्द जो मी इथे वापरला, मायझोमॅटिक. प्रत्येक आजाराच्या मागे कित्येकदा जेनेटिक कॉज पण असू शकतं किंवा अनुवंशिकता पण असू शकते. याशिवाय शारीरिक ताणतणाव, मानसिक ताणतणाव हे तितकाच इम्पॉर्टंट आहे. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी टेन्शन असतात, ताणतणाव असतो आणि तो कुठे ना कुठे तुमच्या शरीरावरही अफेक्ट करत असतो. त्यासाठी तुमचा शारीरिक ताणतणाव, मानसिक ताणतणाव, तुमचं भूक, तहान याचा सखोल अभ्यास करून, तुमच्या कारणाचं किंवा तुमच्या आजाराचं मूळ कारण काय आहे याचा सखोल अभ्यास करून, जसं मी आत्ता सांगितलं की अर्थरायटिसचे इतके प्रकार आहेत, तो प्रकार नेमकं कोणता आहे, तो सुरुवात कशी झाली याचा सखोल अभ्यास करून प्रत्येक पेशंटच्या गरजेनुसार आपल्या इथे औषधं देतात. म्हणून याला आपण मायझोमॅटिक अशी औषधं बोलतो. आणि नेक्स्ट जी कन्सेप्ट आपण बोलली की 6th जनरेशन. आजार हा कोणत्याही वयोगटात येऊ शकतो आणि तो आजार कित्येकदा हा सर्जिकल पण असू शकतो. पण हे सगळे आपल्या औषधांनीही आपण कंट्रोल करू शकतो. जी झीज प्रक्रिया आहे ती पॅथॉलॉजी पुढे प्रोग्रेस न होता कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करून आपण आपला त्रास बरा करण्यासाठी हे न्यू जनरेशनची होमिओपॅथी आहे. 6th जनरेशन होमिओपॅथी आपण असं याला म्हणतो. नक्कीच डॉक्टर प्रणाली, पण ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेस्ट क्युअर असं म्हटलं जातं. तर आर्थरायटिस होऊच नये याच्यासाठी काय करता आलं पाहिजे? येस, जसं मी आता सांगितलं की आर्थरायटिसचे कारण खूप अनेक आहेत. जेव्हा कारण ऑटो इम्युन असेल किंवा ते कारण जर तुमच्या जेनेटिक असेल तर तिथे आपल्याला काही करता येत नाही, तिथे आपल्याला ट्रीटमेंट पार्टच हेल्प करते. पण जर तुम्ही जास्त वेळ एका ठिकाणी बसून काम करत असाल तर मध्ये एक्सरसाइजचं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, किंवा जर तुम्हाला जास्त काळ उभा राहूनही काम करायचं असेल तर योग्य वेळेस आराम घेऊन, रेस्ट घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे. तुमचा आहार हा संपूर्ण बॅलन्स डाएट असला पाहिजे. योग्य अमाऊंट त्याच्यात प्रोटीन, कॅल्शियम, व्हायटमिन्स याचं एक योग्य प्रमाण तुमच्या जेवणात गेलं पाहिजे. इनफ पाणी तुम्ही पिलं पाहिजे दिवसभरात. 3 ते 4 लिटर प्रत्येकाने पाण्याचा इंटेक हा केलाच पाहिजे. शिवाय याच्या व्यतिरिक्त भाज्या किंवा ड्राय फ्रुट्स याचंही तुमच्या जेवणामध्ये सेवन झालं पाहिजे. रोज रेग्युलरली एक्सरसाइज, वॉकिंग याचीही आपल्या शरीराला सवय असली पाहिजे. आजकालच्या शेड्यूल्समुळे किंवा आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामुळे आपल्याला स्वतःसाठी वेळ असा देता येत नाही. त्यानंतर मग हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स किंवा जीवनशैलीशी रिगार्डेड जे आजार आहेत ते सुरू होतात. त्यासाठी आपण योग्य वेळी काळजी घेणं फार गरजेचं आहे. याच्याशिवाय स्त्रियांमध्ये आजकाल हिल्सचा वापर करण्याचं फार प्रमाण आहे. जेव्हा तुम्ही अतिरिक्त काळ हिल्स वापरतात तेव्हा तुमच्या पायाच्या टाचांवर पण प्रेशर येतो आणि तिथे सुद्धा तुम्हाला कॅल्किनियल स्पर असाही त्रास होऊ शकतो. जिथे तुमचा पायाचा जो घोटा असतो तिथे झीज होऊन बारीक बारीक तुकडे सुरू होतात. हा त्रास प्रिव्हेंट करण्यासाठी योग्य ते आराम करून किंवा हिल्सचा वापर टाळून सुद्धा तुम्ही हा त्रास प्रिव्हेंट करू शकता. डॉक्टर प्रणाली, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आहाराबद्दल बोलताय, तर जंक फूडचा आणि कार्बोनेटेड ड्रिंक्सचा किती इफेक्ट आर्थरायटिसवरती होतो? हो, नक्कीच. जे आपण कार्बोनेटेड ड्रिंक्स आजकाल खूप जण कन्झ्युम करतात ते काय करतात, तुमच्या बोन्समधनं जो कॅल्शियम आहे त्याचं ॲब्झॉर्प्शन करून घेतं आणि ते व्यवस्थित कॅल्शियम आपल्या हाडांमध्ये राहत नाही. त्याच्यामुळे तुमच्या बोनची जी डेन्सिटी आहे, ज्याला आपण हाडांची घनता म्हणतो, ती वीक होऊन हाडं कमकुवत व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे आर्थरायटिसचा त्रास हा होऊ शकतो. याच कारणामुळे कित्येकदा आता आर्थरायटिसचा त्रास हा यंग जनरेशनमध्ये पण दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्याशिवाय जे आपण इतर जंक फूड म्हणतो किंवा जे पॅकेज फूड आपण जे वापरतो त्याच्यात खूप सारे प्रिझर्वेटिव्हचा पण उपयोग केला असतो. हे सुद्धा तुमच्या जॉईंट्सवर किंवा तुमच्या बोन डेन्सिटीवर, तुमच्या जेवणाच्या ॲब्झॉर्प्शन मध्ये पण ते अफेक्ट करतात आणि व्यवस्थित न्यूट्रिशन न मिळाल्यामुळे पण तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. डॉक्टर प्रणाली ज्या पद्धतीने सांगतायत की आहार हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, 3 ते 4 लिटर पाणी प्यायलं पाहिजे आणि जंक फूड पूर्णतः टाळलं पाहिजे, म्हणजे तुम्ही आर्थरायटिस या रोगापासून दूर राहू शकता. डॉक्टर प्रणाली, थोडंसं थांबवते कारण की आपल्याला आणखी एक फोन येतोय, आपण त्यांच्याशी बोलूयात. बोला. नमस्कार मॅम, मी नागपूरवरून वैभव बोलतोय. गेल्या 3 वर्षापासून मी जिम स्टार्ट केली होती. तर आधी मला काही जिमिंग मध्ये काही त्रास होत नव्हता, बट गेल्या 6 महिन्यापासून मला हिप जॉईंट मध्ये पेन सुरुवात व्हायला सुरू झालेली आहे. तर मी या संदर्भात मॅडम सोबत डॉक्टरांसोबत बोलू शकतो? हो, नक्कीच बोलू शकता. डॉक्टर प्रणाली. नमस्कार वैभव, मला सांगा तुम्ही कुठल्या प्रकारच्या चाचण्या केल्या आहेत का, MRI किंवा एक्सरे काही? हो, मी डॉक्टरांनी मला जी MRI सजेस्ट केलेली मी ती केलेलं आहे.
त्यात काय डायग्नोसिस वगैरे काही आलं होतं सांगता येईल तुम्हाला? मॅडम त्यांनी एव्हीएन म्हणून मला डायग्नोस केलेलं आहे आणि त्यांनी ही पण मला सांगितलेलं की पुढे जाऊन ऑपरेशन करावं लागेल आणि मला ते ऑपरेशन नाही करायचं आहे. तर आपल्याकडे यासाठी उपचार मिळू शकतो का? नक्कीच वैभव, जसं तुम्ही आता सांगितलं की AVN याला आपण अवॅस्क्युलर नेक्रोसिस असा आपण हा त्रास म्हणतो. हा आजकाल खूप कॉमन दिसतोय आजार. याच्या मागचं कारण आहे की जेव्हा तुमची रक्ताची वाहिनी जी आहे, जी तुमच्या जॉईंट्सला ब्लड सप्लाय जी जाते ती जेव्हा बंद होते किंवा तिथे जेव्हा ब्लड सप्लाय व्यवस्थित न होता त्याच्यानंतर जी झीज प्रक्रिया तुमच्या खुब्यामध्ये सुरू होते त्याला आपण अवॅस्क्युलर नेक्रोसिस असं म्हणतो. हा त्रास कित्येकदा जिममध्ये किंवा जिम नंतर वापरलेल्या स्टेरॉइड प्रोटीन्सच्या इंटेकमुळे किंवा वॅक्सिन्स किंवा इंजेक्शन्समुळे कित्येक पेशंट्सला याचा आपल्याला साईड इफेक्ट हा आपल्याला दिसून आलेला आहे. तर बरोबर आहे जे तुम्हाला सांगितलं की वेळात जर तुम्ही ट्रीटमेंट नाही घेतली तर तुम्हाला सर्जिकल ऑप्शन हा घ्यावा लागेल. पण ही जी झीज प्रक्रिया आहे ती थांबवण्यासाठी आणि जे तुमची रक्तवाहिनी नाही नीट काम करत आहे, जिथे ब्लड सप्लाय तुमचा व्यवस्थित नाही होते, ही व्यवस्थित होण्यासाठी आपल्या इथे तुम्हाला नक्कीच सहाय्यता मिळेल. तुम्ही जवळच्या आपल्या नागपूर ब्रांचला व्हिजिट करू शकता. तिथे तुमचा डिटेल केस घेऊन तुमचं योग्य केस टेकिंग घेऊन त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट नक्कीच करूयात. डॉक्टर प्रणाली, तुम्ही अतिशय छान माहिती दिली, कारण की प्रेक्षकांच्या मनामध्ये अनेक शंका असतात आणि या शंकांचं निरसन तुम्ही खूप छान पद्धतीने केलं. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.